नमस्कार, मी संध्या भावे. मी आज तुम्हाला भरपूर प्रकारचे व्हिडिओ दाखवलेत की कंबर दुखायला लागली तर आपण कुठले करावे, पाठ दुखायला लागले तर खांदे दुखायला, गुडघे दुखण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्या पुढे मी व्हिडिओ करून पाठवलेले आहेत. पण कोणताही दुखणं झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा आपल्याला काही आजारच होऊ नये यासाठी जर आपण आधी काळजी घेतली ती खूप छान असते की नाही. मग मी आजपासून तुम्हाला काही छोटे छोटे व्यायाम, छोटे छोटे हालचाली ह्या दाखवणार आहेत. त्या तुम्ही रोज करा. रोज 1 तास आपल्यासाठी द्यायचा आहे आणि हे व्हिडिओ पाहून आपण व्यायाम करायचा आहे. याने काय होणार आहे, जर तुम्हाला काहीही व्याधी नसेल तर भविष्यातसुद्धा होणार नाही. जर थोड्याफार असतील तर त्या निघून जाणार आहे, जास्त असतील तर त्या कमी कमी होणार आहेत. पण त्याच्यासाठी व्यायाम हा सगळ्यात उत्तम असा व्यायाम प्रकार आहे. बाकी काही नाही. आपण किती दुसऱ्या करणार आहेत, औषधं गोळ्या घेऊन जास्त काही आपण त्याच्यावरती फार फरक पडत नाही. व्यायाम हा सहज सुलभ आहे आणि आपल्याला एक छान उत्तेजन देणार आहे, आपल्यात एक कार्यक्षमता वाढवणार आहे, आपल्याला आनंद देणार आहे. अशा प्रकारचे व्यायाम येते. तुम्ही जरूर हे प्रकारचे व्यायाम करा. तर आज आपण करणार आहोत. मी तुम्हाला काही व्यायाम दाखवते. तुम्ही माझ्याबरोबर करा किंवा तुम्ही नंतर केले तरी चालतील, किंवा पाहून घ्या. तुम्हाला जे जे सुलभ वाटतात, सोपे वाटतात ते व्यायाम करायला सुरुवात करा. आज आपण पाहणार आहोत उभे आपण राहून कुठल्या प्रकारचे व्यायाम करू शकतो. कुठलाही आधार घ्यायचा नाही, खुर्चीचा नाही, भिंतीचा नाही, काहीही नाही. सहज सोपे जे काय आहेत ते व्यायाम आपण आता करूया. पहिला व्यायाम कुठला करणार आहोत, दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे आणि कमरेतून हळूहळू आपल्याला काय करायचं आहे, खाली वाकायचं आहे. जितकं आपल्याला वाकता येईल तितकं वाकायचं आहे आणि आपलं कपाळ जास्तीत जास्त गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. परत कमरेतून सरळ व्हायचं आहे आणि आता आपल्याला मागे वाकायचं आहे. दोन्ही हात कमरेला आहेत, आधारासाठी घाबरायचं नाही आहे आणि डोळे उघडे ठेवायचे आहेत आणि व्यायाम करायचा आहे. आणि सावकाशपणे परत मागे पाहायचं आहे. जितकं आपल्याला मागे जाता येतं तितकं जायचं आहे आणि परत कमरेतून सरळ व्हायचं. हा पहिला प्रकार झाला. आता दुसरा काय करायचा, परत दोन्ही हात डोक्याच्या वर न्यायचे आहेत आणि परत आपल्याला कमरेतून खाली वाकायचं आहे. परत हळूहळू कमरेतून सरळ वर जायचं आहे. दोन्ही हात मागे पाहायचं आहे आणि परत कमरेतून सरळ होऊन दोन्ही हात करायचे. सोपे आहेत. कुठेही हिसके द्यायचे नाही, झटके द्यायचे नाही, घाई काय करायचं नाही. आरामात करायचे आहे सगळे व्यायाम. नंतर दुसरा कुठला व्यायाम करायचा आहे, दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत न्यायचे आणि डाव्या हाताने आपल्याला उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. उजवा हात वरती आणि वरती पाहायचं आहे. परत कमरेतून सरळ व्हायचं आहे. हीच हालचाल आता उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडा, डावा हात वरती आणि वर व्हायचं. परत कमरेतून सरळ व्हायचं आहे. दोन्ही हात आपल्या कमरेशेजारी घ्यायचे. आता पुढची पूरक हालचाल करणार. दोन्ही हात परत आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत आणि जास्तीत जास्त कमरेतून काय करायचं आहे, वळायचं आहे आणि मागे पाहायचं आहे. परत सरळ व्हायचं आहे. परत दुसरीकडे जायचं आहे. परत कमरेतून सरळ व्हायचं आहे. दोन्ही हात सोपे आहेत की नाही, सहज सुलभ आहेत. जितके शक्य आहे तितकं आपल्याला करायचं आहे. परत काय करायचं आहे, दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचं आहे आणि आपल्याला कमरेचं चक्र करायचं. कसं कराल तुम्ही कमरेचं चक्र, कमरेतून खाली वाकायचं आहे, मग डावीकडे, मग मागे, मग उजवीकडे, परत खाली, परत उजवीकडे, मागे, डावीकडे, खाली, कमरेतून सरळ, दोन्ही हात कमरेवर. मी आत्ता तुम्हाला एकदाच दाखवते, पण हीच कृती तुम्ही दोनदा केली तरी चालण्यासारखं आहे. आता पुढचं काय करायचं आहे, आपल्या हाताचं चक्र करायचं. दोन्ही हात गोलाकार फिरवायचे. 1 2 3
4 5 6 7 8 9 10. हेच विरुद्ध बाजूने मिळवायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता एक हात पुढे मागे गोल फिरवायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध बाजूनी 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सोपं आहे की नाही? ज्याचं जसं जमेल तसं हळूहळू आपली काय होते, आपल्याला सगळ्या गोष्टी जमायला लागतात. सुरुवात थोडीशी करायला आपल्याला फक्त वेळ लागतो, बाकी काय. परत आपले दोन्ही हात आपल्या कमरेवरती ठेवा आणि मग आता कमरेचं चक्र करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. अशा पद्धतीचे आपण करायचे. अजूनही काही भरपूर व्यायाम आहेत. आपण काही व्यायाम पुढच्या भागामध्ये पाहू. एकदमच सगळं केलं तर मग ते कंटाळवाणा होईल आणि आपल्याला ते नकोसं वाटेल. तर थोडं 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 करत आपण आपली प्रगती करत जायची. तर पहा, हे व्यायाम माझ्याबरोबर नक्की करा आणि केल्यानंतर त्याचे नक्की चांगले फायदे तुम्हाला दिसणार आहे, तुमच्या शरीरावर आणि तुमच्या मनावर पण. ते तुम्ही अनुभवा आणि अनुभवल्यानंतर तुम्ही मला नक्कीच कळवा. तुमच्या कमेंट्स आल्या ना छान छान की मला खूप छान वाटतं, हुरूप येतो आणि अजून काहीतरी करावायची अशी उमेद निर्माण होते. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुमच्या कमेंट्स मला नक्की सांगत जा. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजून माझं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. नमस्कार.